शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी आज चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेतलंय। त्यानंतर माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। संजय राऊत दररोज वेगळं बोलतात, त्यांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। त्यामुळे फोन टॅपिंगसह नेत्यांच्या फाईल बंदविषयी राऊतांकडे काही माहिती असल्यास त्यांनी ती माहिती संबंधित यंत्रणेकडे किंवा न्यायालयाकडे द्यावी असा सल्ला देसाई यांनी संजय राऊत यांना दिला आहे। आता राऊत काय बोलतात बरं का, राऊत रोज वेगळं बोलतात। राऊतांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। त्यांच्याकडे जर राऊतांच्याकडे जर मी अनेक वेळा त्यांना सांगितले, तुमच्याकडे जर काही त्याची माहिती असेल ना तुम्ही यंत्रणेकडे द्या ना, तुम्ही न्यायालयाकडे द्या तुम्हाला द्यायची असेल तर। उगाच हवेत तीर मारायचे, काही ना काहीतरी खोटे आरोप करायचे, त्यांना विकासाचं बोलण्यासारखं काय नाही, संघटनात्मक बोलण्यासारखं काय नाही, राज्याचं कुठलं व्हिजन त्यांच्यासमोर आहे विकासाचं ते बोलण्यासारखं काय नाही। उठसूट मोठ्या व्यक्तींच्यावरती नाहक आरोप करायचे आणि लोकांचं लक्ष या निवडणुकीपासून विचलित करायचं, एवढा एकच उद्योग राऊतांचा आहे। राऊतांना आता महाराष्ट्रातली जनता गांभीर्याने घेत नाही। पण केंद्राच्या अनेक नेत्यांचे जे फाईल आहेत त्या केंद्रानं बंद करून ठेवले आहेत। आमची आता सत्ता येणार आहे, ती आल्यानंतर या फाईली आम्ही पुन्हा एकदा उघडू असा इशारा देत आहेत। मी परत सांगतोय, त्यांना कुठल्या फाईलबद्दल बोलायचे, कशाबद्दल बोलायचे, न्याय व्यवस्था आहे, यंत्रणा राज्य सरकारची आहे, तुम्ही त्यांच्याकडे द्या ना। उगा आपलं काहीतरी सांगायचं, ही फाईल बंद केली, ती फाईल बंद केली आणि आता आमचं सरकार येणार आहे। दिवा स्वप्न सरकार येण्याचं त्यांनी बघत बसावं आणि त्यांना निश्चितपणानं जे आपण म्हणतो ना मुंगेरी लाल की हसीन सपने, तसं त्यांना आता दिवसा स्वप्न पडायला लागलेले आहेत। सॉरी, त्याने जरूर अशी स्वप्न बघावीत। पण केंद्र सरकार हे न्याय व्यवस्थेवरती चालणार आहे। केंद्र सरकार कधीही कोणावरती अन्याय करत नाही। धन्यवाद।